रामकृष्ण हरी मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थोडी मनाला चुरचूर लावणारी घटना 2 दिवस तुम्ही पाहिली असेल अशी घडली, पण त्याच्यावर थोडा प्रकाश टाकणं मला गरजेचं वाटतं आणि फार महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो मी. पुण्यातील वेताळ टेकडी आता पर्वतीला कशी फिरतात, म्हणजे पुणे जिल्हा आमचा जिल्हाच असल्यामुळं त्या ठिकाणी काय म्हणजे जर जाणं येणं असतं, काय नेमकं चांगलं वाईट घडतं, कुठं घडतं, कसं घडतं, ही लोकल माणसाला, जवळ राहणाऱ्या माणसाला त्याची कल्पना असते. एकेकाळी विद्येचं माहेरघर, जे पेन्शनरांचं शहर, पेन्शनर घेणारांचं शहर, सगळे गार हवेशीर खडक वाचल्याचं धरण, अजूनही पुण्याचं वातावरण अजूनही थंड आहे, गार आहे. पण थोडंसं कुठंतरी जसा काळ बदलला तसं ग्रहण लागल्यासारखा प्रकार झाला आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याचं कारण अवैध धंदे, पाकिट हप्ता घेणे पद्धती, कायद्यावरचा सुटत चाललेला कंट्रोल, कायद्याचा कंट्रोल पाहिजे माणसाशी थोडा कमी झाला आहे. त्याच्यानंतर प्रशासनाचा, पोलिसांचा जो वचक असायला पाहिजे, ज्या पोलिसां एन्काउंटर करतील बाबा हे वाईट आहे, हे एन्काउंटर करते हे वाटायला पाहिजे, त्याच्याऐवजी आता मॅनेज होतात ना, द्या पाकिट, काय पाहिजे साहेब बोला, सेटलमेंट, हे झाल्यामुळं गुन्ह्याचं वाढतं प्रमाण. आता सगळेच वाईट नाही, पण जे 4-2 वाईट आहेत ना, त्यांचंसुद्धा त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे त्या पोलिसांना, तुम्हाला सांगतो. आणि नवीन ताज्या दमाचे तरुण पोरं तिथं भरती केले पाहिजे, ज्यांना खरंच नोकरीची आशा आहे, ज्यांचं लय 10-20 एकर जमिनी कमवून ठेवल्यात, फ्लॅट कमवून ठेवल्यात, लिव्हर सुजून ठेवल्यात, किडनॅप, दारू बिरू पिऊन, वर्दी दारू पितात काही पोलीस, तुम्हाला वर्दी घालून संध्याकाळी 7-8 वाजता, यांच्यावर लक्ष ठेवा तुम्हाला सांगतो. आणि तक्रार करावी तरी कुठं करावी, आता डायरेक्ट DG किंवा विश्वास नांगरे पाटील महासंचालक आहेत त्यांच्यापर्यंत किंवा मीडियाने उचलून धरला पाहिजे विषय, लय अवघड आहे. कारण हे जनतेचे रक्षक आहेत, ध्यानात ठेवा. ते जर वर्दीवर येत असत्यान हे अख्खं चुकीचं आहे. ह्यांना सेवेतून तुमचं आमच्यावर फार उपकार झाले म्हणायचं, जाऊन द्या गाडी तुमची, त्यांना ठेवू नका, ठेवायचंच नाही सेवेत आपल्याला. आणि चांगले तरुण तरणे बांड पोरं प्रशिक्षित करून गुन्हा वचक करायचे. आणि 4-2 एन्काउंटर स्पेशलिस्ट ही गरज आहे काळाची. एन्काउंटर स्पेशलिस्ट झाल्याशिवाय अशी दोरी सरळ चालतात तुम्हाला सांगतो. गुन्हेगारी कोयता गँग दुनिया सोडून पानपट्टीचं दुकान टाकणार, भजी तळणार गुन्हेगार, पण हे मार्गाला जाणार नाही. पण जोपर्यंत पाकिट सिस्टीम चालू आहे ना, तोपर्यंत गुन्हे वाढत राहणार, असा विषय. आता वेताळ टेकडी आहे, वेताळ टेकडी सगळी फिरायला जातात, पुण्यातलीच टेकडी एक. आणि कॉलेज आहेत, मोठमोठे महाविद्यालय आहेत. बाहेर गावून शिकाय टाकलेल्या 2 मुली अत्यंत मंदधुंद अवस्थेत, मग त्यांनी बिअर पिली होती का काय पिली होती का काय, हे तुम्ही कुठलं तरी व्यसनच असेल. व्यसनाचे काही एक प्रकार नाहीत पुण्यात, तुम्हाला सांगतो. तेवढ्या पाणटा प्रयत्नात तुम्ही आता पोलिसांना मी सूचना देतो अशी, जेवढे महाविद्यालय आहेत, कॉलेज, त्या कॉलेजच्या रोडपासून अगदी जे वसतिगृह आहेत, हॉस्टेल आहेत, ह्या परिसरामध्ये जेवढ्या पानटपऱ्या आहेत ना, ह्या पानटपऱ्यांच्यावर रेड टाकायची. पार प्रत्येक डबडाना डबडं, खोकं ना खोकं उसकावून टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता पानटपऱ्यामध्ये तिथं पानं असते, तिथं बिडी असन, काडी असन, सिगरेट असन, अहो हे तर आहेच. तुम्हाला गांजा सापडल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. ब्राऊन शुगर, ड्रग्ज, वेगवेगळे भयानक प्रकार तुम्हाला सापडू शकतात तिथं व्यसनाचे. हे सगळं पुणेकरांना माहिती आहे, पण लोक म्हणतात जाऊ दे आपल्याला काय करायचे. आणि हे कोणाचे हे ह्यासाठी कायदा आहे, ह्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, असा विषय. आपण बी जबाबदार आहेत, नागरिक म्हणून आपण पण जबाबदार आहेत, पण कुठे ह्याच्या नादाला लागता असं म्हणून लोक गप बसतात. आणि त्याचा परिणाम असा होतो, जी नवीन येणारी पिढी ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचं काय बघितलं आहे मला सांगा ना. त्या 2 मुलीच्या मध्यधुंद अवस्थेत सापडल्या टेकडीवर, त्यांना वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी LLB शिकवण्यासाठी पाठवलं. आणि फर्स्ट इयरच्या पोरी आहेत, बाहेर आईबापांनी किती पण पैसे पाठवायचे, इथे मित्राच्या नादाने यांनी अशा प्रकारची व्यसनं करायची. त्या आईबापाला काय वाटतं असेल, आणि काय ते बी बिनलाजेच असतात. मी तर म्हणतो आईबापा बी, कारण लक्ष ठेवणं बी तुमचे नुसते पैसे मागून दिले म्हणजे जबाबदारी संपत नाही महाराज. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, मुलं कशी आहेत, काय करतात, काय नाही. एवढंच नाही, ह्याच्यापेक्षा भयानक अजून एक प्रकार चाललाय तुम्हाला सांगतो. 8वी ते 10वी शेतले सुद्धा मुलं मुली गांजा उडीतात तुम्हाला सांगतो. आणि शे पुण्यातली आहेत, पुण्याच्या आसपासच्या शेतीतली आहेत, कदाचित नागपूरला असतील, नगरला असतील, कुठेही असतील, पण
हे पुण्यात सुद्धा आणि हे सुद्धा पालकांना बऱ्यापैकी माहिती. हां, सिगरेट ओढतात मुली. तुम्ही आता इथं लय लांब कशाला, माझ्या वडिलांच्या आजारपणाच्या निमित्ताने मी 3 वर्षापूर्वी भारतीय विद्यापीठ ते हॉस्पिटल आहे पतंगराव कदमांचं, तिथं पेशंट होतो. मी आपलं फिरायचो. तिथं भारतीय विद्यापीठ कॉलेज पण आहे बघा. तर तिथं ती शिकायला डगलं घातलेल्या पोरी इतक्या सिगरेट ओढायच्या मापाच्या बाहेर. मी आपलं राहिलं म्हणलं काय बाई जरा ती लय स्टायलिश ओढीत आहेत. तुम्हाला नाही माहिती ती लय स्टायलिश ओढीत आहेत. काय म्हणजे मॉडर्नच्या नावाखाली आपण कुठं चाललोय बघा. आता लय अवघड झालंय ही. आणि मग ही अशा प्रकारची जी व्यसनं करणारी ह्यांचं भवितव्य काय पुढं, आणि हे काय न्याय द्यायचे कोणाला? म्हणजे हे जर वकील झाले, हे काय न्याय देणार? ह्यांच्या डोक्यात एकच, फक्त चापणे यांच्याकडून पैसा कस्टमरकडून. ते न्याय गेला बसाड्यातून सळलेलं बसाडं, यांना काय घेणं देणं नाही कोणाचं. फक्त लाखोचे करोडपती कशाचे बाहेर हायफाय गाडी, ह्यांना साध्या गाड्या चालत नाहीत. हे फक्त लुटालुटीचे कारण चालत. आणि जी मला भीती एका गोष्टीची वाटते, ही जी सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो, ही सिस्टीम चालू राहिली पाहिजे. सिस्टीम जर बिघाड झाला, समाजाची मानसिकता जर डळली, न्याय जर मिळाला नाही एखाद्याला, असंतोष जर समाजात वाढत गेला, तर इतका भयानक परिणाम होतो ना. तुम्ही श्रीलंकेचं उदाहरण घ्या. आमदार खासदारांचे बंगले गाड्या जाळून टाकल्या, पळाले काही अंडरपॅन्टवर आमदार खासदार. जे आमदार खासदार असे रस्त्यानं चालल्यावर मंत्री जर चालला ना, तर सामान्य पब्लिक अगदी ॲम्ब्युलन्सचं थांबून दिली जाते 10-15 मिनिट. आणि जेव्हा ती लोकांचा पैसा खाणारा निघून जाईल, तेव्हा हे लोकांना सोडलं जातं. अशी परिस्थिती. हा असंतोष आत लोकांच्या वाढवू नका. सगळ्यात शेवट कोण असेल ना, तर जनता आहे. आणि जनतेमध्ये जी चांगली लोक आहेत, सद्मार्गाला वागणारी